प्रश्न बघा, 18 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर 8 पुरुष 12 मुलांना एवढे काम करत असतील, 8 पुरुष 12 मुलांना एवढे काम करतात, तर तेच काम 36 मुलं किती दिवसात पूर्ण करतील? असं प्रश्न जर सोडवायचा राहिला, सर्वात आधी काय करायचं? एकदम सोपा आहे. 18 पुरुष 24 दिवसात पूर्ण काम करतात, तर 8 पुरुष 12 मुलांना एवढे काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर. तर सर्वात आधी एकदम सोपा म्हणजे हे जे दोन वरचे आहेत ना, त्यांचा करायचा गुणाकार. 18 गुणिला 24. आता हे भागाकारामध्ये जे संख्या येते ते काढण्यासाठी आपण छोटीस ट्रिक पाहू, छोटीशी पद्धत पाहू या साईडला. ठीक आहे. इथं बघा, आपण लिहिलं ना 18 पुरुष किती काम करत आहेत 24 दिवसात, इथपर्यंत लिहायचं. त्यानंतर आता दुसरं वाक्य, पहिलं वाक्य झालं ना आपलं, आता दुसरं वाक्य बघा, इथं लिहितो आपण पुरुष, त्याच्यानंतर मुलं लिहिलं. आता बघा किती आहे, 8 पुरुष बरोबर किती मुलं दिले आहे? 12 मुलं एवढे काम करतायत, बरोबर. तर काय विचारलाय? 36 मुलं विचारलाय ना. इथं लिहितो आपण 36 मुलं किती एवढे काम करतील, बरोबर. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा तिरपा गुणाकार केल्यानं पण आपला निघू शकते, पण तुम्हाला एक सोपं सांगतो. 12 वरून 36 व्हायला किती न गुणाकार करत आहे? 12 तेरे 36. तर 8 वरून इथं 3 न गुणाकार केला तर किती येईल? 8 तेरे 24. म्हणजे किती निघाला? 24. हे 24 इथं भागाकारात द्या. 24 कटलं, किती दिवस आलं? 18 दिवस. सोपा आहे ना? झाला. आज हा आता दुसरा प्रकार बघणार आहोत. स्त्री आणि पुरुषवाला जे क्वेश्चन येतात त्याच्यातला आपण दुसरा प्रकार पाहत आहोत. बघा प्रश्न काय म्हणताय, 6 पुरुष किंवा 8 मुलं एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील? तर याचं उत्तर काढते वेळेस सर्वात आधी काय करायचं आहे, प्रश्न ओळखायचा कसा या पद्धतीचा आहे म्हणून किंवा किंवा आणि हे दोन शब्द बघायचे प्रश्नामध्ये. ठीक आहे. आता बघा, सर्वात आधी काय करायचं, वरच्या संख्यांचा गुणाकार 6 गुणिला 8 गुणिला 24. आता भागाकार देतो ना आपण. आता या भागाकार मध्ये काय येते ते बघू आपण. ठीक आहे. इकडे छोटीशी क्रिया करावी लागेल आपल्याला. बघा काय काय आहे, पुरुष आणि इथं मुलं आहे. 6 पुरुष, मुलं किती आहे? 8. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या ह्याच्यात या 7 पुरुष आणि 12 मुलं. आता हे काढलं. आता याचं काय करायचं, याचा करायचा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करायचा. बघा 8 7 56, 12 छकम 72. या दोघांची करायची बेरीज किती येते? 56 आणि 72 128. हे 128 इथं भागाकारात लिहायचे. किती आलं? 128. 128 लिहिला. आता कटत आहे का? किती न कटते बघा, 8 न कटत आहे. 8 1 8. इथं बघा किती येते सांगा, 8 1 8. किती उरले? 4. 8 छकम 48. कटलं. त्याच्यानंतर पुन्हा कटत आहे का? 8 दुने 8 तिरी 24. हा कटत आहे ना पुन्हा. 2 तिरी 6. 3 गुणिला 1 गुणिला 3 बरोबर 3 तिरी 9 दिवस. आलं उत्तर? समजलं? सोपं आहे ना. बघा प्रश्न, 10 पुरुष किंवा 12 स्त्रिया एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 पुरुष आणि 6 स्त्रिया एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील? झालं आन्सर बघा.
काय करायला लागेल सर्वात आधी? प्रश्न काय म्हणताय? किंवा आणि आणीवाला आहे ना, तर सर्वात आधी वरच्या संख्येचा गुणाकार 10 गुणिला 12 गुणिला 10. आता भागाकारातली संख्या आणायची आपल्याला, बरोबर? भागाकारातली संख्या आणायला छोटीशी क्रिया करून घेऊ. पुरुष आणि इथं स्त्रिया. बघा किती आहे? 10 पुरुष 12 स्त्रिया. तर दुसऱ्या ह्याच्यात 15 पुरुष 6 स्त्रिया. आपण काय करतो? यांचा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करतो ना, 12 गुणिला 15 किती होते? 180 होतात ना. त्याच्यानंतर 6 गुणिला 10 60. दोघांची काय करतो आपण? बेरीज. किती झाले? 240. हे इथं लिहितो भागाकारामध्ये. इथं लिहिले 240. हा झिरो ना हा झिरो कटला. 12 दुणे 24. 10 भागीला 2 म्हणजे किती आलं? 5. 5 दिवस. झालं? समजला? ठीक आहे. बघा प्रश्न. 4 पुरुष व 10 स्त्रिया एक काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि 7 पुरुष व 11 स्त्रिया तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर 65 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आपला स्ट्रक्चर काय? उत्तर बनवायचं. भागाकारात लिहितो. हे जे 65 स्त्रिया आहे ना, ते डायरेक्ट दिलेच आहे आपल्याकडे, म्हणून ते कुठे येणार आहे? भागाकारात. इथं गुणाकाराच्या साईन राहते. बघा 4 पुरुष व 10 स्त्रिया किती दिवसात करत आहेत? 15. तर पहिले जे दिवस आहेत ना ते घेऊन घ्यायचे. 15 लिहिलं. आता फक्त हे रिकामी जागा आहे, इथं आपल्याला आणायचं आहे, बरोबर? तर इथं आणण्यासाठी संख्या एक प्रोसेस आहे छोटीशी, ते आपण करून घेऊ. काय काय आहे? पुरुष आणि स्त्रिया. ठीक आहे. याच्यासाठी काय करायचं? एकदम सोपा सांगतो. या दिवस न पुरुषलाही गुणाकार करायचा आणि स्त्रीलाही गुणाकार करा बरं. 15 × 60. 60 पुरुष झालं, बरोबर. स्त्रिया बघा 10 गुणिला 50 150. 150 स्त्रिया झालं. त्याच्यानंतर आता दुसऱ्या याच्यात 10 दिवस आहे, किती पुरुष आहे? 7. 7 गुणिला 10 70 पुरुष झालं, बरोबर. आता दुसऱ्या याच्यात 11 गुणिला 10 110 झालं. याची करायची मायनस केला. इथं पहा मायनस चिन्ह करायचं आहे, पण तुम्ही मायनस चिन्ह घ्या नको. ठीक आहे. 70 मधून 60 गेले, किती उरले? 10. 10 पुरुष झालं, 10 पुरुष झाले. त्याच्यानंतर इथं किती येणार आहे? 40 स्त्रिया. ठीक आहे. आता बघा 10 पुरुष बरोबर 40 स्त्रिया होत आहे ना, तर एक पुरुष बरोबर एक पुरुष बरोबर काय होईल? 4 स्त्रिया होत आहे. आता इथं बघा एक पुरुष बरोबर किती झाला? 4 स्त्रिया झाल्या. आता याच्यामध्ये या, इथं बघा 4 पुरुष बरोबर किती आहे? 10 आहे ना. 4 पुरुष बरोबर 10 स्त्री आहे ना. तर आता पुरुषला आपण स्त्रियामध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. तर बघा एक पुरुष बरोबर किती झालं? 4 स्त्रिया. तर 4 पुरुष बरोबर किती होतील? एक पुरुष बरोबर 4 स्त्रिया. तर 4 पुरुष बरोबर 4 गुणिला 4 करावं लागेल ना. किती झाले? 4 गुणिला 4 किती झालं? 16 स्त्रिया होतील ना. झाले ना. 16 स्त्रिया झाल्या. आणि इथं पुन्हा किती स्त्रिया आहेत? 10. 16 प्लस किती? 10. टोटल स्त्रिया किती झाल्या? टोटल स्त्रिया 26 झालं. हे 26 लिहायचं आपण. इथं लिहिले 26 लिहिलं. आता काटा बरं. कटत आहे का? 13 दुणे 26 कटला. 13 पंचे 65. 5 तिरी 15. 3 दुणे 6 दिवस. समजलं? सोपा होता ना. झाला का?
प्रश्न बघा, 4 पुरुष व 6 मुले एक काम 5 दिवसात पूर्ण करतात, तर 6 पुरुष व 4 मुले तेच काम 4 दिवसात पूर्ण करतात, तर त्याच कामासाठी 8 पुरुष व 12 मुलांना किती दिवस लागेल? बरोबर. आपण बघा, सोडवता वेळेस आपण भागाकारात सोडवतो ना, इथं गुणाकार. सर्वात आधी काय लिहितो? दिवस. आता काढायचे काय आहेत? भागाकारातली संख्या आणि इथली संख्या काढायची आहे, बरोबर. तर आपण छोटे छोटे काढून पाहू. सर्वात आधी काय केलंय? सर्वात आधी आपण काय करतो? यांचं गुणाकार करतो ना. 5 इथं सर्वात आधी पुरुष आणि मुलं लिहितो. 5 20. 20 पुरुष बरोबर किती झालं? 6 पंचे 30. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात द्या, 6 24. इथं 16. यांचं काय करतो? मायनस. इथं किती आले? 4 पुरुष झालाय, 4 पुरुष बरोबर किती झालं? किती आला? 14 मुलं. आता हे तुटत आहेत का? नाही ना. एका याच्यावर येत आहे का? 2 याच्यावर नाही आणायचं. एका याच्यावर येत आहे का? एक मुलाच्या याच्यावर नाही येत आहे ना. पण पहा, प्रश्नामध्ये 4 पुरुष बरोबर काय दिलाय? 14 मुलं आलाय ना आपल्याकडे. इथं पहा, 4 पुरुष दिलाय ना, इथं पण 4 पुरुष आहे, बरोबर. 4 पुरुष बरोबर मुलं किती झाले? 14. म्हणजे या 4 पुरुषाच्या जागी किती झाले? 14 मुलं आले. हे 14 मुलं झाले, प्लस किती मुलं आहेत? पुन्हा 6 मुलं आहेत ना. टोटल किती झाले? 20 मुलं झाले. हे 20 नाही इथं लिहिलं. त्याच्यानंतर आता भागाकारातला आणायचं आहे. त्याच्यानंतर इथं दुसरं बघा, दुसरं झालं. आपण पहिला आणि दुसरा वापर केलाय ना. त्याच्यानंतर आता तिसऱ्या सेंटेन्सवर 8 पुरुष बरोबर इथं लिहा, पुरुष आणि मुलं. 8 पुरुष बरोबर किती आहेत? 12 मुलं आहेत ना, बरोबर. आता इथं बघा, 4 पुरुष बरोबर किती मुलं आहेत? 14. तर मग 8 पुरुष बरोबर किती मुलं झाले? याचे डबल आहेत ना. तर मग 14 चे डबल किती होते? 28. म्हणजे 8 पुरुष बरोबर किती झाले? 28 मुलं होतील ना. आणि आधीचे किती मुलं आहेत? 12 मुलं आहेत ना. 28 प्लस 12 किती झाले? 40 मुलं झाले. हे 40 मुलं भागाकारातली आहेत. इथं लिहिलं 40 झाला. आता भाग कटत आहे. 20 दुने 40 किती आला? 2.5 दिवस. समजलं? सोपं आहे ना. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.